हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एज इट इज डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। ताई, लोकसभेच्या वेळेला सुद्धा आम्ही ईव्हीएमच्या संबंधाने बोललो होतो। मी जरा आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की अमोल कीर्तीकरांच्या निवडणुकीच्या संदर्भाने जे घडलं त्याच्यामध्ये आम्ही स्पष्टपणे आमचा आक्षेप नोंदवला आणि आम्ही कोर्टामध्ये सुद्धा गेलो। फक्त अमोल कीर्तीकरच नाही, आम्हाला ज्या एकूण जागा आमच्या अपेक्षित होत्या त्या जागा तब्बल आमच्या जागा 13 ते 17 मध्ये आम्हाला अपेक्षित होत्या, परंतु त्या 9 वर आल्या आणि तेव्हाही आम्ही हे म्हटलं की या जागा आमच्या ज्या कमी झाल्या त्याच्यावर आम्हाला आक्षेप आहे म्हणून। त्यामुळे आत्ताही ते म्हणणं आहे, पण एक नक्की हे सगळं 100% ईव्हीएमने झालंय असं मला अजिबात वाटत नाहीये। 60-70% याच्यामध्ये ईव्हीएमचा सहभाग आहे, 30% मात्र इतरही कारणं आहेत। त्यातलं एक महत्त्वाचं कारण अंतर्गत लाथाळ्या हे पण असू शकतं, कारण ज्या पद्धतीने कराडच्या जागेवर सत्यजित पाटणकरांची उमेदवारी येते किंवा सांगोल्यामध्ये दीपक आबा साळुंखेंच्या विरोधातल्या उमेदवाराच्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील उघडपणे प्रचार करतात, विशाल रामटेकेंच्या विरोधातल्या उमेदवाराच्यासाठी सुनील केदार उघडपणे प्रचार करतात, किंवा इकडे प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे ऐन वोटिंगच्या दिवशी अजून काहीतरी बोलून मतदारांना भ्रमित करायचा प्रयत्न होतो, किंवा बडनेरा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने सगळ्या लोकांची एक युती होते आणि एकटा उमेदवार लढत असतो। मला त्या बडनेराच्या उमेदवाराचा अभिमान आहे की तो ताकदीने लढलेला आहे। त्यामुळे उमेदवार कुठेच कमी पडलेले नाही आहेत। ज्या हे जे काय म्हणता येईल त्याला अंतर्गत जो सुसंवाद आहे तो सुसंवाद कमी पडला का यावर आम्हाला विचार करावा लागेल। तिसरं असं की जे दाखवलं जाते लाडकी बहीण योजना, निश्चितपणे काही जागांवरती काँग्रेसकडून आमची घोर निराशा झालेली आहे। निश्चितपणे काँग्रेसकडून काही जागांवर आम्हाला ठरवून असहकार्य झालेलं आहे आणि ते आता ठामपणे आम्ही मांडलं पाहिजे।